आहे मित्रांनो, आपल्याला माहिती असणार काल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीचा स्टेटमेंट आला की इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामुळे जगावर खूप मोठे वाईट परिणाम होत आहेत. गॅस आणि इंधनच्या सप्लाय विस्कळीत होत, पुरवठा व्यवस्थित होत नाही. काही टफ येणे मुश्किल दाट शक्यता आहे, तयार राहावं लागणार. काल स्टेटमेंट नंतर लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरला, कारण सोशल मीडियावर तसले व्हिडिओज, तसले रील्स येत आहेत का लॉकडाऊन लागेल का, लागण्याची शक्यता आहे, एनर्जी लॉकडाऊन, हे लॉकडाऊन, ते लॉकडाऊन, पेट्रोल मिळणार की नाही. लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरला. आणि काल रात्रीच पेट्रोल पंपावर खूप गर्दी पडली होती. आज 1:30 वाजता वाळपईच्या एका पेट्रोल पंपावर मी गेलो होतो. आज 1:30 वाजता तिथं पण खूप मोठी गर्दी होती. खूप मोठे रांगा लागले होते, लोक फुल पेट्रोल भरून घेत होते. मी माहिती घेण्यासाठी तिथले कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण डायरेक्ट ऑन रेकॉर्ड माहिती काही मिळाली नाही. पण सूत्रांची असे काही माहिती हाती लागली की त्यांच्याकडे पेट्रोल सध्या स्टॉक आहे, भरपूर स्टॉक आहे. थेट मला एक उत्तर मिळाला की भिवपाची गरज ना, सध्या आमच्याकडे स्टॉक असा. 70करांसाठी तर पेट्रोलसाठी धावपळ करण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची भीतीची गरज नाही सध्या इथं. कारण माझ्या समोरच एक गाडी खाली येत होती आणि लोकांच्या लागले होते. पेट्रोलच्या सप्लाय सोडलीत होता आणि एक गाडी पण आली होती. सध्या तरी आम्हाला भ्यायची आणि धावपळ करण्याची पेट्रोल क्रायसिसची 70करांना तरी गरज नाही. बातमी आवडली तर पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.